गाईज मी रडते. गाईज ते पोर काय का मला हे दोघं म्हणते ते तुला होणार आहे असं. पाणी नाही हे बघा. आणतो की फिल्टरच आणणार मी जाऊन डायरेक्ट आता. फिल्टर नको, लय पैसे लागते त्याला. तुझं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. हे बघा आज रविवारी सकाळ धरून उठले नाही तर आता वाजले 8:30. आतापर्यंत झोपतं का कोणी सांगा बरं मला. मी 6ला उठले, सगळं आवरलंय, सगळं म्हणजे बाकीचे सगळे कामं झालेत माझे, फक्त स्वयंपाक बनवायचा राहिलाय आणि तो आता मी बनवणार. आणि माझा स्वयंपाक 9:30 वाजेपर्यंत 1 तासच होऊन जाईल, कारण दोघांपुरतं किती करायचंय थोडंसं. काय करणार मी, चपाती काहीतरी भाजी बनवणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही सदा ना कदा झोपलेलेच येतं. झोपलेले म्हणजे झोपून फोन बघता, कायम फोन. इतका फोन बघता ना, मी आयुष्यात कोणी एवढं फोन बघणारा माणूस पाहिलेला नाही. फर्स्ट टाइम बघितलेत हे, टाइम एवढे बघितलेत फोन बघणारे. हे बघू शकता कटिंग केली, नुसते केसांवर हात फिरते. तर असं असतं कुठं. हे बघू शकता फोन मध्ये काय चाललंय, आय डोंट नो. नको दाखव, तुझ्या संग बोलतोय. आला कोणातरी मेसेज, कोण आहे? कुठे उम्र कट गई इंतजारों में. गाईच कोण गोरा दिसतोय? मी चमकते, डायरेक्ट चमकते मी. खरं तर अगे मी चमकते इथं 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 बघा. एवढा मोठा पावडर कोण थापतीलाय? कुठं? काय पावडरचा कलर लगेच कळतो. पारुसा नवरा, हॅशटॅग पारुसा नवरा. 1 2 3. तर गाईज आता मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि चपाती. तर चला. गाईज मी रडते कारण मी कांदा कापते. खूप वाईट दिवस चाललेत सध्या. रडायला होते कांदा. तर सांगू शकत नाही, कांदा खूप रडवतो. चपात्या वगैरे सगळं, स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. हे बघा पाणी नाही हे बघा. आणतो की फिल्टरच आणणार मी जाऊन डायरेक्ट आता. फिल्टर नको, लय पैसे लागते त्याला. 7,500 आहे. असू दे की मग, तुला काय गाय करायचं? डोळा मारला मला. काही कंगा पाठकाले थोडीशी. गाईस ते पोर काय का मला हे दोघं म्हणते ते तुला होणार आहे असं. बरं मला होणार, यांना नाही होणार का? हे असलं सांभाळायचं तर मी नाही सांभाळला. त्याला कुठे घेण्याचं. गाईस मला तसं होईल का बरं? हे बघ कसं हसत आहे. हे दुसरं आलं काढतं कोण आहे काय नाही. गाईस नाही ये हे सोनाचं भाऊ. चल आवरायचं नाही, जायचं नाही. सिद्धू चल आवर टपकीने पिशवी घे. चल तर मी झालो रेडी. एक सरप्राईज देऊ काय इकडे बघा. काय? तू राहायला कुठे तू? कशाच घेते तू? वायरची गोणी की गोणी की. ओके. अरे पण तिकडून आणायला लागेल ना, मग घे की. मला हसतील लोक. कोण हसन? मी आहे ना. आताच हसती. बर तर चल, एक गोणी घे, तिकडून यायला लागणच आपल्याला. दे तिथं काय पिशवी दे तिथं. नाही दे तिथं.
भोले सी आशा मस्ती भरे नाही मला माहिती आहे ना हा गोणी घ्यावं लागते मग आपल्याला भरावं लागत त्याच्यात गोन पाटात घे गोणी घे ना गोणी घे गाडीत ठेवू आपण काय पाहिजे हाट बॅग घे एक सिंपल बॅग जमा करावं लागते म्हणजे जमा करावं लागते बॅग मग आत्म्याने नाही नेऊन देत गोणी घे मस्त बे गाडीला ठेवू बाहेर बांधून मध्ये धरून बसून आणता येईल मग काहीच गणपट घेऊन आहे झालं डीमार्टला चला हे नवीन सगळा ब्लॉग बघ आमचा पॅटर्नच वेगळा आहे खरं म्हणलं तर आम्ही लोकांचं बघून काय करत नाही आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं करतो कारण की पुऱ्या डिमार्ट मध्ये कोणी गोणी घेऊन गेलं नसेल ते आम्ही आज करून दाखवणार तो काय सोमी कशी दिसते आणि माझे पतीची माय हजबंड माय हो कशी दिसतात त्यांच्यासाठी तर चल आवर टपकिनी बाथरूम मधून जायचं होतं का तुम्हाला नाही चल जायचं कुठं बाथरूम सापडा कोणाचे तर काय आम्ही चालत किराणा नाही कारण की आमचा किराणा बहुतेक म्हणजे 15 दिवसापासून बराच संपलाय पण काय करणार आम्ही म्हणजे तसंच दिवस काढले आम्ही गरीब माणसं आम्ही तसेच दिवस काढले विषय काय नाही आमचं पोट तर भरत होतं ना बाकी माहित नाही काही का असा ना पण हा आता आम्ही चाललो किराणा आणाय डीमार्टला तर हे आमचं घर आहे आणि आम्ही जाणार आहोत आम्ही इकडून कोपऱ्यातून गाडी आणली पलीकडून रस्ता आहे पण यांच्या घराच्या पुढं थोडंसं राहणे कांदे वगैरे लावले तर चला गाई जाऊ आपण डीमार्टला रोजचा झालाय आणि परत निघते मी का घरापासून निघून घ्या इथपर्यंत आलो का रोज पाऊस होतो रोज म्हणजे ज्या वेळेस येतो का आम्ही बाहेर त्यावेळेस पाऊस कदा ना कदा असतो तरी पण आम्ही आता जाणार आहे आम्ही कुठं पण आलो का हे बघा पाऊस येतो लगेच सुरू होतो सदा ना कदा आहे रोजच झालंय प्रत्येक वेळेस आम्ही बाहेर आलो का पाऊस येतो ट्रॉफिक आहे एवढी मोठी सो गाईस आता आम्ही ट्रॅफिक मधून निघतोय कधी निघतो माहित नाही पण आम्ही पुढे गेलो मस्त आमचं मॉल्याने दाखवते मी जर म्हणलं का मी म्हणजे तसं यांना कारण मला माहिती यांनी ड्रेस मला 2-3 घेऊन दिले तर हा आणि त्यांना म्हणलं का हे बघा नाही तर किती भारी ड्रेस आहे तर ते काय बोलतात तुम्ही बघायचं का आता थांबा एखादं ते ड्रेसचं दुकान आलं का मग दाखवते तुम्हाला कारण की मी म्हणलं का ड्रेसचं दुकान इथं बघा किती छान ड्रेस आहे मी आता म्हणलं इथं बघा किती छान ड्रेस आहे त्याच्यावर जॉकेट पण आहे ना तर त्यांनी लगेच म्हणले काय म्हणले इथं बघ ना ऑइलचं दुकान कुठं आहे काय माहिती म्हणजे आज बात बदलते आणि पुढे आलं म्हणले ते ऑइलचं नाही ते हॉटेल आहे तो ड्रेस किती छान आहे ना तिथला ऐका ना अजून 16 राहिले मग भाऊ पुढं बघा काय मी तुम्हाला काय म्हणलं होतं आता म्हणते आता 1600 राहिलंय मग जाऊ पुढं इतकं म्हणजे इतकं असतं का बरं किती छान आहे का ही पॅन्ट किती छान होते मला खूप आवडली इथं ड्रेस बघा किती छान हो छान आहे किती ड्रेस बघा ना तुम्ही अरे तू दिला असता आता फक्त 1500 राहिले चला तर काहीच आम्ही भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही आहे डीमार्ट मध्ये खूप गर्दी बघा खूप आता आम्ही थोडीशी खरेदी करतो बस तर आता आम्ही घरी चाललो लावायचं चालू आहे सामान पूर्ण आळ्याला होतं. तर काहीच मी इथं आले गाडी लावली आणि ते चालली बघा चल खरेदी काय माझी काय ती शेंगदाणे येतं तेल आहे आणि बाकी सगळ्यांचा 500 रुपयाचा सेंट आहे वरून किचन रुमाल घेतलेत का मला बिल केलेच नंतर बाहेर आल्यावर कळालं किचन रुमाल घेतले आणि हे काय बाकी काय नाही बरं का पार्टी 45 रुपयाचं 50 5 वाव तुम्हाला नाही का? आता पुढे जाते गप्पे खायचं आपण फुटन ना खाली दूध आणि ते त्याच्यात चल वरती ते तुलाच घ्यायचंय मला नाही घ्यायचं दोघं पण माझे साथ खोट आहे आपण कोणता कोणता
पोंगा. तिथं कसं काय मग आपली पार्टी? जाशील लवकर तिकडं. कुठं? बघा बाबा, खरं बोललो बाबा. चला बाहेर चला, पॉपकॉर्न आण ना, ते पॉपकॉर्न काढ ना. बनवलेलं ते तिथून बनवून आणली का? तुला ते आणायचे होते कढईत मध्ये टाकायचे. इकडे बसावा मग खावा. डोळ्यात सोलत होते. गोणीत असताना पण का आपलं हे येतं नमकीन मॅजिक मॅजिक. तुला वाटलं पिवळे वले का ते? पाणी घ्या. मी तो नवरा आहे. मी तो नवरा आहे का तू माझी बायको आहे? नाही कायला क्लास चालू आहे. इकडे आण ना प्लेट, आण खाली येऊन प्लेट आण ना. प्लेट आण किती येऊन जाऊन. आणू नको तू प्लेट, मी आणतो माझी. इथं या, इथं बसायला जागा इकडे. दार तिकडे आपलं, ये इकडे चल. टाकी सगळे टाकू का? मग सगळे संपतील का? पार्टी कशाची? काय लागत इथं? माझी एकटीची पार्टी आहे. खाऊ द्या, थांबा खाऊ द्या. तर काय आम्ही आज पॉपकॉर्न आणि एवढे मोठे पोंगे आणले तर पार्टी बनवतोय आज. भारी वाटतंय. थांबा काय थोडं खात बोलते. भारी वाटतोय. तर काही छान लागते. पुढचं तर बोल काय. तर काय आज आहे आमची पोंगा आणि पॉपकॉर्नची पार्टी. मी खूप दिवसापासून खाल्ले नव्हते. खाल्ले होते कुरकुऱ्यामधले, पण असे नाही खाल्ले. आणि पोंगे पण शाळेत जात होते तेव्हा खाल्ले, तर आतापर्यंत अजून नाही खाल्ले. आणि खूप भारी वाटतंय खाताना मला. यांचं जाऊ द्या तिकडे, मी खाते. तर गाईज तुम्ही आमची पार्टी करताना व्हिडिओ पाहिलाच असेल. ह्या दोघांनी किती गप्पा खाल्लंय ते. तर यांनी मला घास नाही ठेवला, मी एक घास नाही खाल्ला. अरे बापरे. तर गाईज स्वयंपाक वगैरे झालाय. लाईट नाही म्हणून मी काय व्हिडिओ बनवलेला नाही. मी बघू शकता तुम्ही कढी आणि भाकर बनवली. इथं भाकर ठेवली, तिथं कढी ठेवली. कारण की रिबिन कुठे हाय की तिथं. तर गाईज आता लाईट गेली आणि आमचं जेवण वगैरे झालंय. कारण की लाईट आहे का 6 वाजल्यापासून गेलेली आहे, अजून तर काय आली नाही. तर ते जाऊ द्या. तुम्ही तर माझा ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता काय करा, झोपून घ्या. तर आता मी करते एडिटिंग, तुम्ही झोपा. गुड नाईट, बाय.